प्रल्हाद केशव अत्रे के अत्रे यांनी केशव कुमार या नावाने काही कविता लिहिल्या आहेत. त्यातली एक कविता आहे प्रेमाचा गुलकंद. ही जी प्रेमाचा गुलकंद कविता आहे हे एक विडंबनपर गीत आहे. बघा, या कविता फार मजेदार आहे. तुम्ही जरूर ती वाचा, ऐका आणि अशीच तुम्ही ऐकता ऐकता ही पाठही करू शकता. तर ह्या कवितेमध्ये काय आहे बघा. बागेतुनी वा बाजारातुनी कुठूनी तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावी तिजला नियमाने. म्हणजे काय, बागेतून किंवा बाजारातून त्याने कुठून तरी गुलाबाची फुलं आणून तिला नियमितपणे द्यावी. कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते, तुम्ही चौकला विंग यातले काय असावे ते. तर आता तुम्हीच, आम्ही कशाला सांगायचं की त्याचं तिच्यावरती किती प्रेम आहे ते. तर ह्यातलं जे विंग आहे म्हणजे सत्य आहे ते तुम्ही चुकला म्हणजे उघडून सांगा. गुलाब कसले प्रेमपत्रिका लाल गुलाबी द्या. आता गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्यांना ते कवी काय म्हणतात, प्रेमपत्रिका आहेत ह्या. हे गुलाब कसले, ह्या तर प्रेमाच्या पत्रिका आहेत लाल गुलाबी. लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठपोट नुसत्या. आता गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या कशा आहेत, तर त्याच्यावरती पाठपोट म्हणजे कागदाच्या दोन्ही बाजूंनी लिहिलं की आपण काय म्हणतो, पाठपोट लिहिले. तर तसं गुलाबाच्या पाकळीच्या दोन्ही बाजूचा रंग कसा आहे, गुलाबी आहे. म्हणून ह्या कवीला काय वाटतंय की ते लाल अक्षरांनी लिहिलेले आहेत. जणू ते पत्र जी आहेत प्रेमपत्र ही लाल अक्षरांनी पाठपोट लिहिलेली आहे. प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने. आता प्रेमदेवता कोण आहे, तर ती जिला तो गुलाब देणार आहे. तर गुलाबाच्या फुलाच्या या नैवेद्याने ती प्रसन्न होईल. प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नवतरणे. म्हणजे गुलाबाची फुलं तिला नेऊन देणं हा एक नवीन तरुणांना माहिती आहे, नवीन तरुणांना की हा प्रेमाचा एक मार्ग आहे. कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा. त्याने दिलेल्या गुलाबाच्या फुलांचा तिने कधीही अपमान केला नाही. परीन सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा. म्हणजे तिने त्याचा अपमान केला नाही, पण ती त्याला कधीही फसलीही नाही. तर तिने आपलं मन म्हणजे आपलं बोलणं बंद ठेवलं, मुकेपणा तिने धारण केला आणि तिने कधीही एक शब्दही बोलली नाही, तर साधेपणा दाखवला. या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल. आता ती गुलाबाची फुलं दिल्यावरती सुद्धा ती काहीच बोलत नाही. म्हणजे तिलाही कदाचित त्याच्याकडून गुलाबाची फुलं हवी आहेत असा त्याने अर्थ काढला. तोही कशाला प्रगट करी मग मनातले बोल. तो गुलाबाची फुलं देतोय, ती घेते आहे, ती काही बोलत नाही आहे, याचा अर्थ उघड आहे. मग आपल्या मनात काय आहे ते अजून आपण तिला वेगळं सांगायची काय गरज आहे, असा विचार करून तोही काही बोलला नाही. अशा तऱ्हेने मास लोटले पुरेपूर 7. मास म्हणजे महिने. तर किती महिने उलटले. रोज तो तिला नियमाने बागेतनं किंवा बाजारातनं गुलाबाचं फूल नेऊन देत होता. तर त्याला आता किती महिने झाले, 7. आणि या 7 महिन्यात खंड न पडला कधी तयाच्या नाजूक रतीबात. रतीब म्हणजे रोजचं, जसं आपण दुधाचा रतीब असतो, पेपरचा रतीब असतो. रतीबेचा अर्थ काय, दररोज सकाळी ठरल्या वेळी ती गोष्ट तुमच्या दरवाज्यात, तुमच्या घरात, तुमच्यापर्यंत पोचणं. तर गुलाबाची फुलं तिच्यापर्यंत पोचण्याच्या ह्या रतीबामध्ये 7 महिन्यामध्ये खंड न पडला. म्हणजे एकही दिवस असा नाही गेला की तिला गुलाबाचं फूल त्याने दिलं नाही. अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या. शेवटी तो थकून गेला आणि त्याची प्रेम तपश्चर्या म्हणजे त्याने जे व्रत आरंभलं होतं ती ढळायला लागली. म्हणजे तो कमजोर पडायला लागला. रंग दिसेना खुलावयाचा तिची शांतचर्या. पण रोज त्याचे गुलाब घेऊन तिची शांत चर्या म्हणजे चेहरा
शांत चेहऱ्याने न बोलता ती त्याचे जे गुलाबाची फुलं घेत होती, त्यातून तिचा चेहरा खुलण्याची कोणतीही आशा दिसत नव्हती, रंग दिसत नव्हते. धडा मनाचा करुणी शेवटी म्हणे तिला. मग त्याने ठरवलं की आज आपण तिला काहीतरी विचारायचं, नुसतं फूल देऊन यायचं नाही. म्हणून त्याने शेवटी काय हे केलं, मनाचा धडा केला, म्हणजे मनाचं साहस केलं. आणि तो तिला म्हणाला, देवी तुझी आणखी विशेषणे तो गोंडस तिचं लावी. म्हणजे देवी हे एक विशेषण कवीने दिलेलं आहे, पण अजून काही गोंडस गोड अशी विशेषणं त्याने तिला लावली. आणि मग काय म्हणालो, बांधित आलो पूजा मी तुझं आजवरी रोज. म्हणजे रोज मी तुला गुलाबाची फुलं देऊन तुझी पूजा केल्यासारखं, म्हणजे व्रत हे केल्यासारखं मी रोज तुला ती गुलाब पुष्प देतच आलो. तरी न मग अशी अजूनही कसे तू भक्तांचे आज. म्हणजे मी तुझा भक्त आहे आणि तू देवी आहेस, मी तुला रोज गुलाबाची फुलं अर्पण करतो आहे, आणि तरीही तुला अजून कसं कळलं नाही की माझ्या मनामध्ये काय आहे. गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले. तुला गुलाबाची फुलं, गेंद म्हणजे फुलं, तर गुलाबाची जी फुलं आहेत ती मी तुला अर्पण केली आहे. सांग तरी सुंदरी फुकट का ते सगळे गेले. मग हे सुंदरी हे सगळं फुकट गेलं आहे का. तोच ओरडूनी त्यास म्हणे ती आळ वृथा हा की. आळ वृथा म्हणजे वृथा खोटा. तर ती हे सगळं ऐकून ती लगेच त्याला ओरडून काय म्हणाली, हा माझ्यावरती खोटा आळ घेतोयस तू, म्हणजे तू मला चुकीचं समजतो आहेस. एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी. तू दिलेल्या गुलाबाच्या फुलांपैकी एकाही फुलाची पाकळी मी वाया घालवलेली नाही. मग तिने काय केलं बरं, असे बोलून त्याच पावली आत जाय रमणी. असं बोलून ती त्याच पावलांनी, रमणी म्हणजे ती तरुणी, आतमध्ये गेली. क्षणात घेऊन ये बाहेरी कसलीशी बरणी. ती बाहेर आतमध्ये गेलेली, बाहेर आली तर तिच्या हातात कसली तरी बरणी होती, म्हणजे बॉटल होती. आणि त्याच्यामध्ये काय होतं, म्हणे पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद. ती काय म्हणाली, या बाटलीमध्ये मी तुम्ही दिलेली फुलं टाकलेली आहेत आणि बनविला तुमच्यासाठी इतका गुलकंद. म्हणजे त्या गुलाबाच्या फुलांचा गुलकंद मी तुमच्यासाठी बनवून ठेवला आहे. कशाचे डोळे असे फिरविता, का आली भोंड. भोंड याचा अर्थ चक्कर. तर आता तुम्ही डोळे का फिरवतात आणि तुम्हाला तर चक्कर का आली आहे. बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड. तर यातलं बोटभर गुलकंद घ्या, खाऊन बघा आणि तुमचं तोंड गोड करा. क्षणैक दिसले तारांगण त्या परिशांत झाला. म्हणजे त्याला एका क्षणात तारांगण दिसलं, आकाश दिसलं, ग्रहतारे दिसले आणि तरीही तो शांत झाला. तसंच बरणी आणि घेऊनी खांद्यावरी आला. मग त्याने ती बरणी उचलून तशीच खांद्यावरती धरून आणले. प्रेमापायी भरला बोले भुर्दंडन थोडा. मग तो काय म्हणाला, या प्रेमापायी भुर्दंड म्हणजे खूप सारा खर्च उगाच नाही केला थोडा. प्रेम लाभनच म्हणजे प्रेम मिळालं नाही, म्हणजे तिने त्याला ॲक्सेप्ट केलं नाही. गुलकंद तरी कशाचा हा धवडा. मग जर तिला गुलाबाची फुलं तिने तशीच ॲक्सेप्ट केलेली नाही, तिच्या मनापर्यंत माझ्या भावनाच पोचलेल्या नाही आहेत, मला प्रेम तर मिळालेलंच नाही आहे, तर हा बरणीवर जो गुलकंद मिळतो आहे तो फुकट का घालवा. याचा औषधावरी पुढे तो कसा तरी जगला. म्हणजे त्या गुलकंदाचं औषध समजून त्याने तो खाल्ला आणि त्याच्यावरती तो कसा तरी जगला. हृदय थांबुनी कधीच ना तरी तो त्यातला तो असता खपला. म्हणजे तो गुलकंद जर त्याने खाल्ला नसता तर कदाचित त्याला हार्ट अटॅक आला असता, त्याचं हृदय थांबलं असतं आणि तो कधीच खपला असता, म्हणजे स्वर्गवासी झाला असता. तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशेने. म्हणजे ज्यांची प्रेमामध्ये निराशा झाली आहे, ज्यांचं तोंड आंबलेलं आहे, म्हणजे निराशाग्रस्त झालेले आहे, त्यांनी काय करावं, आपलं तोंड गोड करण्यासाठी
प्रेमाचा गुलकंद तयांनी चाटून हा पकडे. म्हणजे ज्यांना प्रेम नाही मिळालं त्यांनी हा प्रेमाचा गुलकंद चाटून आपलं तोंड गोड करावं असं कवी म्हणतो आहे. तर ही आहे प्रेमाचा गुलकंद, ही के अत्र्यांची कविता. कविता तुम्हाला समजली असेल, आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा.